मस्त खुसखुशीत टेस्टी मटार पुरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मटर पुरी बनवण्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे घेतले, अर्धा चमचा बडीशेप, 4 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 वाटी मटार घेतलाय. आता हे आपल्याला मिक्सरमधून छान वाटून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर घालते, थोडंसं पाणी घालून याला बारीक पेस्ट करून घेऊया. तर इथं छान आपली पेस्ट तयार आहे. तर एका भांड्यात काढून घेते. यात घालूया आता 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे, 2 चमचे तीळ घेतले, थोडीशी कसुरी मेथी ही हातावर क्रश करून घालायची, याने फ्लेवर छान येतो. चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि 1 छोटी वाटी रवा घेतला आहे. रवाने पुरीला खुसखुशीतपणा येतो. तर हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात घालायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ. त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ इथं वापरते. आधी 1 वाटी घातलं आहे. यात बसेल तेवढं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाणी घालायची गरज नाही. तर अजून 1 वाटी मी इथं गव्हाचं पीठ घातलं आहे. एकंदरीत मला 2 वाट्या पीठ इथं लागलं आहे. चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपलं इथं छान पीठ मळून झालं आहे आणि थोडासा तेलाचा हात लावून आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहे किंवा मळून घेणार आहे. 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे रेस्टला. तर तुम्ही इथं बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी. चपातींचं पीठ मळतो त्याप्रमाणे मी इथं पीठ मळून घेतलं. रवा घातल्यामुळे आपल्याला हे पीठ छान असं 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवलं होतं. आता मी हे काढून घेतलं आहे व्यवस्थित, परत एकदा मळून घेतलं आहे आणि आता छोटे छोटे गोळे करून आपण पिठाचा हात लावून हे लाटून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता थोडंसं पीठ लावून मी पुरी लाटून घेतली आहे. तेल इथं छान तापलं आहे. आता हे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला मस्त तळून घ्यायचे. अगदी खुसखुशीत मसालेदार पुरी होते. लहान मोठे सगळे आवडीने खातात. तुम्ही लोणचं, चटणी किंवा सॉसबरोबर ही पुरी खाऊ शकतात. नुसती खाल्ली तरीसुद्धा छान लागते. तर इथं बघू शकता तुम्ही छान अशी टम्म फुगली आपली पुरी. अगदी प्रवासाला सुद्धा नेऊ शकता, मुलांना टिफिनला देऊ शकता. तर अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. छान उलटपलट करून मी आता या पुऱ्या छान तळून घेतल्या आहे. तेल निथळून काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पुऱ्या बनवून तळून घेणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही लो टू मिडियम फ्लेमवर आपण छान पुऱ्या तळून घेतोय. तर मस्त गरमागरम हा सकाळचा नाश्ता आपला रेडी आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुऱ्या बनवू शकता. अतिशय टेस्टी लागतात, सगळे आवडीने खातात. तर इथं माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.